कोकणातलं असं मंदिर तुम्हाला माहीत आहे का, जिथे शुद्ध सोन्याची अशी गणपतीची मूर्ती आहे, जी एका बादगीत खोदकाम करताना सापडली? नमस्कार, मी अपर्णा आणि हा माझा नवरा कुणाल. आणि आज आम्ही निघालो आहोत कोकण राईडच्या दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीला. सकाळी मस्त गरमागरम घावणे आणि चटणीचा कोकणी पद्धतीचा नाश्ता करून आम्ही निघालो हरिहरेश्वरवरून थेट दिवे आगारच्या दिशेने. दिवे आगार हे गाव नारळ सुपारीच्या दाट बागांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव अशा बागांनी वेढलेलं असल्यामुळे त्याला आगार हे नाव जोडले गेले. जुन्या काळी या गावात अनेक मंदिरे होती आणि दिवे लावले जायचे. त्यावरून दिवे हा शब्द आला असावा असे मानले जाते. ह्याच गावात वसलंय तेच सुवर्ण गणेश मंदिर, जिथे 1997 रोजी वाडीत खोदकाम करताना द्रौपदी धर्मा पाटील यांना ती शुद्ध सोन्याची अतिशय देखणी गणपतीची मूर्ती सापडली. असं मानलं जातं मूर्ती 300 ते 400 वर्ष जुनी आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती शब्दात मांडता येत नाही. मंदिराच्या परिसरात एक सुंदर असं तुळशी वृंदावन देखील आहे. सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्ही रूपनारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिर अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. श्री रूपनारायण मंदिर भगवान विष्णूंचे आहे. या मूर्तीवर विष्णूंचे 10 अवतार अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. हे मंदिर साधारणतः 800 ते 900 वर्ष जुनं मानलं जातं. मंदिरातली शांतता आणि तिथला गारवा आपल्याला एक वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातो. या मंदिराचं प्राचीन गुपित म्हणजे इथली ऐतिहासिक विहीर, ज्याला नारद कुंड म्हणून ओळखलं जातं. ही विहीर देखील मंदिरासारखीच रेखीव दगडी बांधकामात बनवलेली आहे. मग आम्ही जवळच असलेल्या खानावळीत पोटभर जेवलो आणि निघालो परतीच्या वाटेला. पण खरं तर ह्याच वाटेवर निसर्गाची खरी किमया सुरू होते, कारण हा रस्ता आपल्याला घेऊन जातो कोस्टल हायवेने आरावी गावाच्या समुद्र किनाऱ्याकडे. दिवे आगार ते श्रीवर्धन हा मार्ग मनाला उभारी देणारा ठरतो. उजव्या बाजूला अरबी समुद्राच्या निळशार लाटा तुमची साथ देतात, तर दुसऱ्या बाजूला कोकणची दाट अशी वनराई. इतका अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला पाहायला मिळाला की तो आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपलाच, पण मनातही साठवून घेतला. जर तुम्ही कधी या वाटेने प्रवास केलात तर ही कोस्टल राईड तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा प्रकारे आम्ही आमच्या दुसऱ्या दिवसाची सांगता निसर्गाच्या कुशीत आणि भक्तिमय वातावरणात केली. पण परतीच्या प्रवासापूर्वी आम्हाला अनुभवायला भेटलं इथल्या माणसांच्या मायेने सजलेलं एक वेगळंच कोकण. आणि हेच पाहायला विसरू नका आमच्या कोकण राईडचा पुढचा भाग.